नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त, मस्त असाल. तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये. सो आता उन्हाळ्याचा सीझन तर आलेला आहेच. पण उन्हाळ्याच्या सीझन बरोबर अजून एक सीझन सुद्धा आलेला आहे. कुठला बरं तो? तर तो आहे लग्नाचा सीझन. आता एप्रिल महिन्यापासून लग्नाचे मुहूर्त सगळे सुरू होतात आणि पुढचा महिना म्हणजे मेच्या महिन्यामध्ये तर विचारूच नका. जवळपास मला वाटतं 80 ते 85% लग्न तर ह्या महिन्यामध्ये होत असतील मेच्या. बरं लग्न कार्याला आपल्याला छान सुंदर अशा साड्या नेसून मुरडायला तर आवडतं की नाही? मग तो सीझन कुठलाही असू दे. लग्न कार्यासाठी खास करून आपली पहिली पसंती जी असते ना, ती म्हणजे काठपदराच्या साड्यांना. तर सिल्कच्या साड्या नेसायला किंवा काठपदराच्या साड्या नेसायला तर आपल्याला आवडतं. पण बऱ्याचदा काय होतं, की थोडंसं त्या नेसायला ड्रेपिंग करायला थोड्याशा काही-काही जणींना कठीण जातं. म्हणजे ज्यांना छान साडी चापून-चोपून नेसता येते त्यांना काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांना साडी नाही व्यवस्थित नेसता येत, पण त्यांना साडी नेसायची असते. तर मग अशा जणींसाठी सुंदर ऑप्शन आहे तो म्हणजे रेडी टू वेअर किंवा रेडीमेड साड्यांचा. तर आज मी तुमच्यासाठी अशाच छान सुंदर काठापदराच्या साड्या तुम्हाला दाखवणार आहे सिल्कच्या आणि त्यासुद्धा रेडी टू वेअर म्हणजेच रेडीमेड साड्या. म्हणजे काही झंझट नाहीये. तुमची काठापदराची साडी नेसायची हौस सुद्धा पूर्ण होईल आणि चुटकीच अशी कधी तुम्ही ती साडी घालून मस्त छान तयार व्हाल ना, हे तुमचं तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तर जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला आणि बघूया त्या सुंदर साड्या. पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करताना त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे त्याला नक्की क्लिक करा, जेणेकरून माझा कुठलाही व्हिडिओ आला तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस नाही होणार. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा आणि शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा. सो ह्या ज्या साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे त्या मी Amazon वरून परचेस केलेल्या आहेत आणि छान सुंदर क्वालिटी आहे आणि मुळात आपल्याला आता ह्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये खूप एकदम हेवी साड्या आपण नाही कॅरी करू शकत बराच वेळ. तर अशा वेळेला छान सुंदर थोड्याशा अशा सुळसुळीत साड्या ज्या असतात ना सिल्कमध्ये, तर तशा याच्यामध्ये किंवा कॉटन सिल्कचं जे कापड असतं त्याच्यामध्ये अशा साड्या मी तुम्हाला इकडे दाखवणार आहे. डेफिनेटली तुम्हाला त्या आवडतील. तर त्याच्यातली पहिली जी साडी माझ्याकडे ती आहे ही छान सुंदर अशी जांभळ्या रंगाची. आता तुम्हाला माहितीच असेल की जांभळा रंग म्हणजे माझा एकदम आवडता रंग. हा साडीचा पदर आहे. इथे छान तुम्हाला मस्त टॅसेल्स पण त्यांनी दिलेले आहेत. इकडे तुम्हाला ही अशी बॉर्डर मिळते आणि हा पदराचा पोर्शन आहे आणि बाकी साडीवरती ही तुम्हाला अशी जरीची ही पूर्ण शेवरॉन पॅटर्न कशी असते तर तशा पॅटर्न मध्ये ही तुम्हाला जरीचं ह्याच्यावरती काम मिळेल आणि साडीचं मटेरियल विचारलं तर साडीचं मटेरियल आहे जॉर्जेटचं. म्हणजे जॉर्जेट बनारसी साड्या ज्या असतात ना तर तशा ह्याच्यामध्ये हे मटेरियल आहे. खूप सुंदर आहे एकदम. खूप कम्फर्टेबल वाटेल तुम्हाला जेव्हा पण तुम्ही ही साडी ड्रेप कराल. तर हे अशी आहे साडी. तर हे बघा, इकडे हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय हा बघा, तर इकडे तुम्हाला हे असे वेगवेगळे हे दिलेले आहेत हुक लावण्यासाठी. ठीक आहे. आणि इकडे हा तुम्हाला असा हे इकडे कसा नाडा तुम्हाला दिसतोय तर तो तुम्हाला बेसिकली टाय करण्यासाठी आहे. म्हणजे तो तुम्हाला असा फिरवून तो तुम्हाला बांधायचा आहे आणि मग तुमच्या अकॉर्डिंग साईज प्रमाणे तुम्ही इकडे त्या हुक ह्याच्यामध्ये हुक अडकवून तुम्ही व्यवस्थित ती तुमच्या वेस्टच्या मेजरमेंट नुसार साडी तुम्हाला ही फिट बसेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे ही साडी. इकडे तुम्हाला हे बघा असं हुक मिळतं. ठीक आहे. जे तिकडे त्याच्यामध्ये तुम्हाला इकडे इथे इथे लावायचं आहे ते. तर अशा प्रकारे आहे आणि ह्याच्या आतमध्ये ना पूर्ण तुम्हाला सगळं इनर शिवून दिलेलं आहे ऑलरेडी. तर ह्याच्या आतमध्ये तसं तर तुम्हाला परकर वेगळा घालायची गरज नाहीये. पण तरी सुद्धा सेफ्टीसाठी तुम्ही शेप वेअर किंवा लेगिंग्स वगैरे डेफिनेटली घालू शकता. तर ही अशी आहे छान सुंदर आणि हे बघा इकडे तुम्हाला फ्रंटला ह्या अशा निऱ्या आहेत ज्या प्लीट्स आपण काढतो. तर ह्या प्लीट्स आहेत ह्या इकडे तुम्हाला इथे स्टिच करून दिलेल्या आहेत त्यांनी. ओके. तर अशा प्रकारे ही साडी आहे. ट्रायल मध्ये तुम्हाला कळेल की कसा त्याचा लुक येतो. तर ह्याच्यामध्ये स्मॉल, मीडियम, लार्ज, एक्सेल अशा साइजेस मध्ये ह्या साड्या असतात. तर आता तुम्ही लार्ज, एक्सेल कुठल्याही प्रकारची साईज तुम्ही चूज करू शकता. कारण की असंही त्याच्यामध्ये बरेच इकडे तुम्हाला हे ऑप्शन दिलेले असतात. इथे काय फक्त हुक लावण्यासाठी तुम्हाला हे एकच असं ऑप्शन इकडे नाहीये, तर बरेच आहेत तुम्ही बघू शकता. तर जिकडे तुम्हाला फिट बसतंय
त्याच्याप्रमाणे तुम्ही तिकडे त्याच्यामध्ये हे हुक अडकवू शकता. ठीक आहे. तर फक्त प्रॉब्लेम ह्या होतो हाईटचा. तर जर तुमची हाईट थोडी अजून जास्त असेल तर तुम्ही लार्ज किंवा एक्सेल चूज करू शकता. आणि जर 5'5" पर्यंत 5'6" पर्यंत असेल तर स्मॉल मीडियम तुम्ही चूज करू शकता. सो ह्या साडीला तुम्हाला ब्लाऊज पीस जो दिलेला आहे तो इथे साईडला तुम्हाला इथे अटॅच करून दिलेला आहे. ठीक आहे, साडीलाच. तर हा तुम्ही डिटॅच करायचा आणि तुम्हाला हवं त्या स्टाईलमध्ये तुम्ही शिवून घेऊ शकता. त्याची क्वालिटी खूप छान आहे फॅब्रिकची. इकडे कपडा तुम्हाला हा दिलेला आहे ब्लाऊज पीस साठी. अतिशय सुंदर आहे, डिझाईन पण खूप छान आहे त्याच्यावरती. तर नक्कीच तुम्ही हा शिवू शकता आणि अफोर्डेबल रेंज मध्ये आहे. नक्कीच तुम्ही ही साडी परचेस करू शकता. माझ्याकडून मी हायली रेकमेंड करते तुम्हाला. तर नेक्स्ट आहे माझ्याकडे ही अशी छान सुंदर जो टील ग्रीन कलर असतो त्याच्यामध्ये ही साडी आहे. बघू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये मला वाटतं 2-3 कलर्स अवेलेबल आहे. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही पिक करू शकता. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे हा पदराचा पोर्शन मिळतो. इकडे टॅसल्स मिळतात. हे बघा अशा प्रकारे. इकडे ही अशी बॉर्डर आहे आणि साडीवरती छान मस्त जरीचं काम केलेलं आहे. हे बघा. तर अशा प्रकारे साडीवरती खूप सुंदर काम केलेलं आहे. हे सुद्धा जॉर्जेटचंच फॅब्रिक आहे. खूप सुंदर आहे, एकदम सुळसुळीत कापड आहे हे एकदम. आणि ही सुद्धा जशी मी तुम्हाला पहिली साडी दाखवली ना, अगदी तशाच प्रकारची ही साडी आहे. तर इकडे तुम्हाला हे असे फ्रंटला ह्या इथे हे बघा, इथे अशा ह्या प्लेट्स तुम्हाला ह्या शिवून दिलेल्या आहेत. रेडी आहेत त्या शिवलेल्याच. आणि इकडे जर मी तुम्हाला दाखवलं तसं हुक लावण्यासाठी हे तुम्हाला इकडे दिलेले आहेत. ठीक आहे. तुम्ही तुमच्या वेस्टच्या मेजरमेंट नुसार त्याच्यानुसार तुम्ही व्यवस्थित फिट करू शकता. आणि इकडे तुम्हाला टाय करण्यासाठी हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्येच अटॅच तुम्हाला ब्लाऊज पीस मिळतो. ठीक आहे. तर हा ब्लाऊज पीस ह्याच्यामध्ये दिलेला आहे. ह्या साडी बरोबर जो तुम्हाला मिळतोय तर तो ह्यालाच साडीलाच अटॅच केलेला आहे. तो तुम्ही नंतर डिटॅच करू शकता आणि तो शिवूही शकता, कारण खूप सुंदर आहे त्याची क्वालिटी. हे बघा अशा प्रकारे आहे. तर तो असा ना त्यांनी पूर्ण इकडे तो अशा प्रकारे इथे साईडला स्टिच केलेला आहे. त्यामुळे पूर्ण मी तुम्हाला तो ओपन नाही करून दाखवू शकत आहे, पण तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून मी तुम्हाला दाखवते की अशा प्रकारे तुम्हाला साडीचं हे ब्लाऊज पीस मिळते. तर ब्लाऊज डेफिनेटली तुम्ही रेडी करू शकता. त्याची पण क्वालिटी खूप छान आहे. तर हायली रेकमेंडेड, नक्की परचेस करू शकता. त्याच्यानंतर जी साडी आहे ती आहे छान सुंदर अशी ह्या लॅव्हेंडर कलर मध्ये. आणि ही थोडीशी वेगळी साडी आहे आणि जे मला खूप आवडली. आणि आर्ट सिल्कचं फॅब्रिक आहे ह्याचं. बट फॅब्रिक म्हणजे व्यवस्थित आहे, तुम्ही छान ती कॅरी करू शकता. सो हा आहे साडीचा पदर आणि इकडे तुम्हाला हे से टॅसल्स मिळतात. साडीचा पदर बघा किती छान मस्त आहे, एकदम शाईन मेन म्हणजे खूप छान आहे याची. आणि इकडे तुम्हाला ही अशी वरती ही अशी बॉर्डर दिली आहे. तर वरच्या साईडला इकडे तुम्हाला थोडीशी छोटी बॉर्डर मिळते आणि त्याच्याच लोअर पोर्शनला मात्र तुम्हाला अशी छान मस्त ब्रॉड अशी बॉर्डर मिळते इकडे. ही बघा अशी अशा प्रकारे. आणि ह्या पूर्ण साडीवरती छान मस्त असं फ्लोरल प्रिंट कशी असते तर छान तशा प्रकारे डिझाईन आहे. आणि पूर्ण हे सगळं हे पण विविंगचं काम आहे. जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. हे अशा प्रकारे साडीवरती छान मस्त ती डिझाईन आहे. खूप सुंदर आहे ही सुद्धा साडी. आणि इकडे तुम्हाला मग हे बघा, इकडे तुम्हाला ह्या अशा प्लीट्स इकडे मिळत आहेत. ठीक आहे. ह्या अशा प्लीट्स इकडे तुम्हाला शिवून दिलेल्याच आहेत. आणि पुढे मग तसंच जसं मी आधीच्या तुम्हाला साड्यांमध्ये दाखवलेलं, फक्त तिकडे तुम्हाला हुक अडकवण्यासाठी तशा प्रकारचे ते हे दिलेले होते जे मेटलचे असतात. पण इकडे तुम्हाला ही अशी पट्टी दिलेली आहे. ठीक आहे. आणि ह्या पट्टीमध्ये अशा खाचा आहेत. तर ते खाचामध्ये तुम्हाला ते हुक अडकवायचं आहे. ठीक आहे. तर ही सुद्धा कुठला असं साईज वगैरे असं काही नाहीये. एक फ्री साईज मध्येच तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता आणि तुम्हाला परफेक्ट व्यवस्थित ही साडी होऊन जाते. आणि त्याच्या पुढे साडीच्या एकदम लास्टला इकडे तुम्हाला हे असं ब्लाऊज पीसचा हा जो हे ब्लाऊज पीस आहे
तर ते तुम्हाला साडीच्या शेवटी इकडे त्यांनी दिलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित लेंथ वगैरे आहे. छान मस्त ब्लाऊज तुम्ही ह्याचा स्टिच करू शकता. खूप सुंदर दिसेल. हे बघा ब्लाऊज पीस पण खूप छान आहे एकदम. सो ही साडी आहे अतिशय सुंदर. फक्त ह्याच्या आत जसं आधीच्या ज्या 2 साड्या मी तुम्हाला दाखवल्या त्या दोन्ही साड्यांच्या आतमध्ये तुम्हाला इनर पूर्णपणे स्टिच करून दिलेलं आहे साडीच्या आतमध्ये. आणि ह्या साडीच्या आतमध्ये तुम्हाला असं काही इनर वगैरे ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टिच केलेलं नाही मिळत. नॉर्मल आपली साडी कशी असते तशाच प्रकारची आहे. फक्त एवढंच आहे की ही साडी शिवलेली आहे. तर ह्याच्या आतमध्ये मात्र तुम्हाला पेटीकोट, शेपवेअर असं तुम्हाला यूज करायलाच लागेल. सो अतिशय सुंदर आहे ही साडी सुद्धा. ही साडी सुद्धा मी तुम्हाला सांगेन की तुम्ही नक्की परचेस करा आणि खूप अफोर्डेबल रेंज मध्ये तुम्हाला छान मस्त ऑप्शन मिळतो एकदम. तर वाट कसली बघताय, नक्की ऑर्डर करा. त्यानंतरची जी साडी मी तुम्हाला दाखवते ती आहे ही छान सुंदर अशी कॉटन सिल्कचं जे कापड असतं ना त्याच्यामध्ये ही साडी आहे. आणि मला खरंच बिलीव्ह होत नव्हता की यार मला ही साडी रेडी टू वेअर मिळालीये. ती कॉटन सिल्कच्या फॅब्रिक मध्ये साडी आहे. हे तुम्हाला पदर मिळतो आणि इकडे साडी जशी नवीन आणल्याच्या नंतर आपल्याला पिको फॉल वगैरे करावं लागतं. तर ह्या साड्यामध्ये तशी काही झंझट नाहीये. पटकन आणली आणि कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही पटकन घातली तरी काम होऊन जातं. तर अशा प्रकारे आहे हे साडीचा पदर. आणि पुढे हा साडीचा रंग आहे सुंदर असा छान जांभळा आणि ह्याच्यावरती ह्या अशा जरीच्या बुट्ट्या मिळतात इकडे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मला वाटते ग्रीन कलर पण होता, पण मी थोडीशी शुअर नव्हती की म्हणजे मला ही साडी रेडी टू वेअरच मिळेल की नाही. आणि लकीली मला ही साडी रेडी टू वेअर मध्येच मिळाली. आता स्टॉक मध्ये ही साडी आहे की नाही मला माहिती नाही, कारण खूप लवकर ह्या साड्या आउट ऑफ स्टॉक होत होत्या. इनफॅक्ट मला सुद्धा ही साडी रिसीव्ह व्हायला बराच वेळ गेला होता. त्यामुळे साडी आहे अतिशय सुंदर आणि आय एम लकी इनफ की मी ही साडी परचेस केली आणि खूप छान क्वालिटीमध्ये मला ती रिसीव्ह झाली आहे. तर ह्या साडीला सुद्धा इकडे तुम्हाला हे टाय करण्यासाठी अशा प्रकारे हे अशी नॉट ही मिळतेच टाय करण्यासाठी. आणि ह्याला सुद्धा इकडे तुम्हाला हे अशा प्रकारे हुक अडकवण्यासाठी तुम्हाला इथे दिलेलं आहे. ठीक आहे. म्हटलं तर ह्याच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला छान असं इनर पूर्ण स्टिच करून दिलेला आहे, फक्त पदराचा भाग सोडला तर. मी ही साडी सुद्धा तुम्हाला हायली रिकमेंड करेन. सो अजून एक साडी मी ऍक्च्युली परचेस केलेली होती, बट त्याची क्वालिटी मला नाही आवडली, त्यामुळे मी ती रिटर्न केली. कारण तुमच्या बरोबर शेअर करायचं तर डेफिनेटली मी चांगल्या क्वालिटीच्या साड्या तुम्हाला इथे दाखवेन. काहीतरी उगाचच कमी किमतीमध्ये आहे म्हणून काहीतरीच घ्यायचं आणि काहीतरीच तुम्हाला दाखवायचं असं मला बिलकुल करायचं नाही. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटेल मी तुम्हाला असाच एक नवीन विषयाने नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.